लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शय और बात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, निवडणूक रणसंग्राम 2019 या सार्वत्रिक निवडणुकीच्या या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 2019च्या या निवडणुकीमध्ये एक सुशिक्षित आणि व्यवसायाने इंजिनियर असलेल्या निलिमा भटकर। निलिमा मॅडम, आपलं VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। सर्वप्रथम मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे। आपलं जे एज्युकेशन आहे, जे शिक्षण आहे, ते कुठे, आपण म्हणजे मूळच्या कुठल्या राहणारे आहात, आपलं शिक्षण कुठे झालं आणि नेमकं खासदारासाठी उभं राहणं ह्याच्या मागचं आपलं गंतव्य काय आहे, गुपित काय आहे? मी मूळची अकोल्याची आणि लग्नानंतर हे माझं सासर आहे अमरावती। माझं शिक्षण गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती इथून झालेलं आहे। जवळपास 6 ते 7 वर्ष मी ॲज अ लेक्चरर म्हणून सर्व्हिस पण केली, पण त्यानंतर काही कारणास्तव माझ्या शारीरिक प्रॉब्लेममुळे मला ती सोडून द्यावी लागली व सध्या मी ॲज अ सुजोग थेरपिस्ट म्हणून मी वर्क करते आहे। आणि जर खासदारकीच्या याच्यात जर बघायचं झालं तर मी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, जी की नॅशनल पार्टी म्हणून आहे, त्याची उमेदवार म्हणून मी आहे। आणि याच्यामध्ये मी एकटीच नाही, तर जवळपास आम्ही 11 राज्यांमधून 73 जागा आम्ही लढवतो आहे। आणि पार्टीने त्याप्रकारे ठरवलेलं आहे की आपल्याला जो बदल पाहिजे आहे तो आपण घडवू शकतो, कारण की आपण त्याप्रमाणे समाजात वर्क केलेला आहे। इतरांवर विश्वास न ठेवता तो आता आपणच करायला हवा, म्हणून आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहे। आणि आपलं जे एज्युकेशन आहे ते कुठपर्यंत झालं? माझं BE कंप्लीट झालेलं आहे। ME ला मी ॲपियर होती, पण मी ते काही कारणास्तव पूर्ण करू शकले नाही। नेमकं राजकारणामध्ये उडी घेण्याचा आणि तीही पण लोकसभेसारख्या ठिकाणी, याचा मागचा मूळ उद्देश किंवा गुपित काय आहे? जवळपास महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतभर जर म्हटलं तर मागील 40 वर्षापासून सामाजिक परिस्थिती किंवा समाजामध्ये बदल व्हावा, प्रबोधन हे त्या प्रकारे सुरू आहे की इथले जे काही SC ST OBC जे इथले मूळचे लोक आहेत त्यांना त्याप्रकारे त्यांचे हक्क अधिकार मिळवून द्यायसाठी समाजाचं एकत्रीकरण सुरू आहे। ते एकत्रीकरण करत असताना आतापर्यंत आम्ही जवळपास 40 वर्ष आणि मी जवळपास 21 वर्ष होऊन राहिलेले आहे सामाजिक संघटनेमध्ये आहे। ते करत असताना असं लक्षात आलं की ज्या इतर बहुजन पार्ट्यांवर आम्ही विश्वास ठेवला की ते समाजाचे प्रश्न हाताळतील, राजकीय पार्टीच्या हिशोबाने ते समाजाचे प्रश्न हाताळतील व त्याप्रकारे ते सॉल्व करतील, पण मागील काही वर्षात असं लक्षात आलं की तेही कोणाचे हातचे बाहुले बनून चुकलेले आहेत। त्याच्यामुळे आता आम्हाला इतरांवर विश्वास ठेवता येणार नाही। जर आम्ही समाज प्रबोधन करून लोकांना म्हणतो आहे की नाही, आपण सगळे एकत्रित यायला हवं आणि आपले हक्क अधिकार आपण मिळवायला हवे, ते मिळवत असताना जर तुम्हाला प्रत्यक्षात काही द्यायचं आहे, जर तुमच्याजवळ राजकीय सत्ताच नसेल तर तुम्ही त्यांना देणार काय? नुसतं प्रबोधन करून होत नाही। आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी त्याप्रकारे समाजाला पुढे नेलं नाही किंवा समाजाला त्याप्रकारे ते धोरणं दिले नाहीत। जेव्हा आवाज उठवायचा तेव्हाही आवाज उठवला नाही आहे, मग आता आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी उतरलेलो आहे। इंजिनियर निलिमा भटकर यांनी आपल्याला सांगितलं की त्या डायरेक्ट लोकसभेसाठी का बरं इंटरेस्टेड आहेत आणि काय कारण आहे की एका सुशिक्षित महिलेला डायरेक्ट लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होणे आणि आतापर्यंत जे काही राजकारणी लोकांचं त्यांनी बघितलेलं आहे की त्या समाजाला दिशा देणाऱ्याचा प्रयत्न करणारे आहेत आणि ज्या राजकारणी लोकांकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत
आणि कुठेतरी ही परिस्थिती सुधरविण्यासाठी म्हणून त्यांनी लोकसभेचा हा मार्ग निवडलेला आहे. निश्चितच निलिमा मॅडम, आपला जो मार्ग आहे तो योग्य आहे. आपण या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्या पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचा काही जाहीरनामा असेल, तो जाहीरनामा नेमका काय आहे? खासदारांना ज्या प्रकारे काम करावं लागतं त्या प्रकारेच त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही घोषित केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की संविधानाचे जे काही अनुच्छेद आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही बदल करण्यात येऊन राहिलेले आहेत त्याचा विरोध करणं. कारण की आताचं जे आर्थिक आरक्षण दिलेलं आहे ते संविधानाला छेडछाड केल्याचं आहे. जर अशाच प्रकारे संविधानाची छेडछाड होत राहील, जे संविधान आणि हा देश ज्या संविधानावर चालतो आहे, त्यांच्या नियमांवर चालतो आहे, त्याचं जर ठिकठिकाणी उल्लंघन होत असेल तर सगळ्यात पहिले तो संविधान कायदा बनवून संविधानाला छेडछाड न करणं हे आमचं पहिलं धोरण राहील. आरक्षणाचा जो आर्थिक आधार आहे तो त्याला विरोध करत जो सामाजिक मागासलेपणच हे जे दिलेलं आहे ते आम्ही ठेवणार आहे. इतर तऱ्हेने त्यांनी ज्या प्रकारे संविधानाला विरोध केलेला आहे त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत ते आम्ही मूळच्या ठिकाणी आणू. नंतर ओबीसींचा जो महत्त्वाचा इथं घटक आहे तर खरं तर मला ओबीसींसाठी खूप वाईट वाटतं. कारण की एवढा मोठा 52 ते 60% समाज असूनही जेव्हापासून भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून त्याच्यावर अन्यायच होत आहे. आणि ते ओबीसीला एक षडयंत्र करून माहिती न होऊ देणं हा तो अजूनही त्यांच्यावर मोठा अन्याय आहे. तर ओबीसींसाठी आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती करून ओबीसींना सांगितलेलं आहे की संविधानाने जे हक्क अधिकार दिलेले आहेत हे हक्क अधिकार कोणी SC ST तुमचं घेऊन नाही राहिलेलं आहे. तुम्हाला ते माहीत नाहीत आणि तुम्ही त्या प्रकारे भांडून नाही राहिले आहेत, लढून नाही राहिलेले आहेत, म्हणून तुम्हाला ते मिळून नाही राहिलेले आहेत. संविधानात सगळ्यांसाठीच दिलेलं आहे, पण ते मिळवण्यासाठी इथले जे काही प्रस्थापित लोक आहेत ते त्यांना त्यांचे हक्क अधिकार देऊन नाही राहिलेले आहेत. मग त्यांना त्याच्यामुळे ओबीसीला जागृत करायचं. सोबत महत्त्वाचा मुद्दा आम्ही ओबीसींचा जो घेतला आहे तो म्हणजे ओबीसींची यावेळेस 2011ला तर त्यांची जनगणना झाली नाही, पण 2021ला कोणत्याही हालतीत त्यांची जनगणना व्हावी. कारण की जोपर्यंत जनगणना त्यांची होणार नाही, निश्चित आकडे येणार नाही, तोपर्यंत त्यांना सोयी सवलती देता येणार नाही. इथं असं लक्षात येतं की SC STना सवलती दिल्या आहेत त्याच्यामुळे ओबीसी लोक चिडतात की हे यांनाच का बरं, आम्हाला का नाही. पण त्या सवलतीसाठी तुमचा निश्चित आकडा माहिती असणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे मग बजेटमध्ये तशी तरतूद करता येईल. तर ओबीसींच्या जनगणनेचा आम्ही तो हे केलेला आहे की यावेळेस आम्ही जनगणना करू. त्यानंतरचा जो मुद्दा आहे ओबीसींचा, जे त्यांना क्रिमिलेअर लावलेला आहे ते असंविधानिक आहे. ते असंविधानिक अट काढण्यात येईल. आरक्षणाची सिलिंग जी 50% बोलल्या जाते, जर ती खरंच असती तर इतर राज्यामध्ये ती 50%च्या वर गेली नसती. तर त्याच्यामुळे आरक्षण हे जे 50% म्हटलेलं आहे ते पण आपण सिलिंग काढणार आहे. अजून महत्त्वाचं, इथली जी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर शासकीय नोकऱ्या सध्या जर त्याची परिस्थिती बघितली आपण तर फक्त 40% नोकऱ्याच भरल्या गेलेल्या आहेत. 60% नोकऱ्या अजूनही रिकाम्या आहेत, त्या भरल्या गेल्या पाहिजेत. जर तुम्ही आउटसोर्सिंग करत आहे म्हणजे तुम्ही पैसा तर समोर देऊनच राहिले आहेत ना, तर ते आउटसोर्सिंग न करता शासकीय नोकरीमध्ये इथल्या बेरोजगार तरुणांना तिथे प्रस्थापित करणं, तिथे त्यांना घेणं. अजून शेती जी आहे, शेतीला जर राष्ट्रीयकरण शेतीचं जर केलं गेलं आणि त्याला उद्योगाचा जर दर्जा दिला तर इथले जे शेतकरी जवळपास 65% वर्ग आहे, त्या 65% शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळेल. आणि ते फक्त 12 महिने, 4 ते 6 महिने नाही, पूर्णपणे 12 महिने मिळेल. आणि उद्योग म्हटल्यामुळे त्यांना पण हे येईल की नाही बा, आम्ही एका याच्यामध्ये व्यवसाय करतो आहे, आमच्याकडे पण रोजगार आहे. तर या रोजगाराच्या ज्या ठिकठिकाणी संधी आहेत त्या आम्ही त्यांना निर्माण करून देणार आहे. इथे जे 91 नंतर LPG लागू झालं आणि त्यामध्ये ज्या शासकीय संस्था आहेत त्याचे जे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करण्यात आलेलं आहे, त्या खाजगीकरणाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि ज्या खाजगी क्षेत्र पण आता जे निर्माण झालेलं आहे त्यामध्ये पण आम्हाला आरक्षण हवं. कारण की इथली भारताची रिसोर्सेस तुम्ही वापरता आहे, इथला नॅचरल रिसोर्स वापरता आहे, इथला लेबर वापरता आहे. मग जर सगळंच तुम्ही वापरता आहे तर ते तुमची खाजगी मालमत्ता होऊ शकत नाही, ती देशाची मालमत्ता आहे. मग त्या देशाच्या मालमत्तेमध्ये आरक्षण धोरण लागलंच गेलं पाहिजे. तर आरक्षणही तिथे खाजगी क्षेत्रात लागायला हवं. अजून महत्त्वाचं की आदिवासी जे लोक आहेत त्यांना अनुच्छेद 5 जो दिलेला, अनुसूची 5 दिलेली आहे त्याची पूर्णपणे इथं पायमल्ली होते आहे. त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर
उठवण्यात येत आहे आणि त्यांना स्थलांतरित करण्यात येत आहे, जेव्हा की संविधानाने तसं म्हटलेलं नाही आहे. तर आदिवासींसाठी अनुसूची 5 ही पूर्णच्या पूर्णपणे लागू करणं आणि अनुसूचित 6 पण दिलेले जे आदिवासी क्षेत्र आहेत ते पण पूर्णपणे स्थापित करणं ही आमची महत्त्वाची भूमिका राहील. आरोग्यसेवा टोटली विस्कळीत झालेली आहे. जर आज आपण शासकीय आरोग्यसेवेत जायचं म्हटलं तर तिथं पाय पण ठेवायची जागा म्हणजे पाय ठेवायची इच्छा होत नाही, इतकं ते गलिच्छ करून टाकलेलं आहे. ती आरोग्यसेवा पूर्ण भारतामध्ये आरोग्यसेवा शासकीय व्हायला हवी. शिक्षणाचं हे सार्वत्रिकरण व्हायला हवं. कारण की शिक्षण जर बघितलं तर आत्ताचे जे काही वेगवेगळे स्तर आहेत, CBSE पॅटर्न वेगळं आहे, ICSE पॅटर्न वेगळं आहे, ZEDPचं पॅटर्न वेगळं आहे, स्टेट बोर्ड वेगळं आहे. मग काय याच्यातून एक विद्यार्थी घडतो आहे का? तर आम्हाला शिक्षणाचं हे जे आहे हे सार्वत्रिकरण करायचं आहे. 1ली ते 12वी आम्ही शिक्षण फ्री करणार आहे, ते महत्त्वाचे. आणि ॲज ए महिला म्हणून जेव्हा मी आता मागील 5 वर्षात बघितलं आहे तर महिलांवर कितीतरी प्रमाणात अत्याचार वाढलेत. त्या गुन्ह्याची नोंद पण झालेली नाही. किती असे गुन्हे आहेत त्याची नोंद झालेली नाही. आणि जर बघितलं तर फक्त 20 ते 22% जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे. मग याचा अर्थ काय? तर 75% गुन्हेगार जे आहेत ते मोकाट आहेत, म्हणजे ते गुन्हे करायला मोकळे आहेत. मग इथे जे वातावरण महिलांसाठी आहे ते असुरक्षित आहे. काय या असुरक्षित वातावरणात महिला समोर जाऊ शकेल? आपण म्हणतो आहे की भारत महासत्ता होणार आहे. तुम्ही महिलांना जिथे लोकसंख्या 50% आहे तिला डावलून तुम्ही महासत्ता होऊ शकता का? मग तुम्हाला सगळ्यात पहिले तर तिला इथलं जे वातावरण आहे ते निर्भय करावं लागेल, तरच ती समोर तिथे एज्युकेशन घेऊ शकेल, ती नोकरीला त्याप्रमाणे जाऊ शकेल. पण मागील जी काही गती झालेली आहे तर इथे आम्हाला घराच्या बाहेर निघायला भीती वाटते. म्हणजे मी पण बाहेर निघताना मी पण विचार करते की मी कोणाला सोबत घेऊन जाऊ का? म्हणजे मी माझ्या देशात माझ्या एरियामध्ये मी सुरक्षित नाही आहे. तर महिलांना सुरक्षितेचं वातावरण निर्माण करून देणं, त्याचबरोबर ज्या गरोदर आणि स्तनपान माता आहेत त्यांच्या पूर्ण पोषणाची व्यवस्था निर्माण करणं, म्हणजे आमची येणारी पिढी ही कुपोषित राहणार नाही. हे आणि इतर असे बहुतेक मुद्दे आम्ही याच्यामध्ये आमच्या जाहीरनाम्यात घेतलेले आहेत. आपल्या जाहीरनाम्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आपण घेतलेला आहे की बेरोजगारी, तर थोडंसं मला याबद्दल असं वाटतं, एक अशी जाणीव आहे ज्या क्षेत्रामध्ये आम्ही सतत वावरत राहतो, एक अनुभव असा आहे की बेरोजगारी मुळात या देशामध्ये नसावी असा आमचा कयास आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या हाताला काम नाही त्याला आपल्याला बेरोजगार म्हणता येऊ शकतं, पण काम करण्याची ज्याची मानसिकता नाही आहे त्याला आपण बेरोजगार म्हणू शकत नाही. त्यामुळे काम न करण्याची मानसिकता ही सकारात्मक मानसिकतेत बदलविणे एवढंच एक कार्य जर आपल्याला करता आलं तरी पुरेसं आहे असं मला वाटतं. कसं आहे की प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर कामाच्या संधी भरपूर आहेत. आज आता आपण जसं म्हटलं की खेड्यातला व्यक्ती हा जेव्हा शहराकडे येतो तर आज जर आपण बहुतांशी खेडे ही रिकामी होताना बघतोय, शेती सोडून शेतकरी शहराकडे वळतो आहे, इंडस्ट्रियलायझेशन फास्ट होते आहे, इथे इंडस्ट्रियल क्लस्टर त्याच्यासाठी तयार नाही आहे, तरी पण तो जीवाची ओढाताण करून कधी शेतीवर जाऊन शहराच्या ठिकाणी एखादी रूम करून एखादी छोटेखानी खोली करून तो मुलांना शिक्षणासाठी इथे आणतो आहे. अशामध्ये त्याला ज्या संधी आहेत त्या तुटपुंजा पडतात. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बेरोजगारी हे जरी सगळेजण ओरडत असले किंवा कुठलीही पार्टी हा एक निकष धरून चालत असली की 80% बेरोजगारी आहे. काल मी परवा एक इंटरव्ह्यू घेतला, ते म्हणतात 80% बेरोजगारी आहे. आणि मुळातला फरक असा आहे की जे टेक्निकल नॉलेज स्प्रेड व्हायला पाहिजे ते स्प्रेड झालेलं नाही आहे. बेरोजगारी मुळात नाही आहे असं आम्हाला वाटतं. आणि प्रत्येक पार्टी फक्त बेरोजगारांच्या नावावरती मतं मागती आहे असं पण आमचं मत आहे. बेरोजगारी ही कमी करण्याऐवजी बेरोजगारांची मानसिकता बदलविण्यासाठी कोणतीही पार्टीने अजूनपर्यंत असं आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं नाही आहे की आम्ही बेरोजगारांची मानसिकता बदलवू. आम्हाला असं म्हणायचं आहे या ठिकाणी की बेरोजगारी जरी असली, तुम्ही जसं आता सांगितलं की बेरोजगार हा म्हणजे आहे, ठीक आहे, बेरोजगार असेल पण काम करण्याची मानसिकता बदलविणे हे महत्त्वाचं आहे, हे गरजेचं आहे. दुसरा, तुम्ही जो महिलांचा प्रश्न सांगितला, या देशातली खरोखर भयावह परिस्थिती आहे. आज एकटी महिला रात्री 10 वाजता 11 वाजता एकटी निघू शकत नाही, अगदी दुपारच्या वेळीसुद्धा निघू शकत नाही. याच्यासाठी जी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक आहे ही कार्य करणार आहे. यानंतर मला आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या
रिपब्लिकनमध्ये जे वेगवेगळे गट अमरावतीच्या राजकारणामध्ये तयार झालेले आहेत, गवईंनी राणांकडे धाव घेतलेली आहे, देवपारेंनी वंचित बहुजन आघाडी जे बसपामध्ये निवडणूक लढले होते, आपण डेमोक्रॅटिक पार्टी, आणखी एक दुसरी पार्टी, असे जर समजा किमान 24 उमेदवारांपैकी आपण बघितलं तर आज रिपब्लिकन या एका छत्राखाली असणारे किमान 16 व्यक्ती ह्या वेगवेगळ्या विभागल्या गेलेल्या आहेत. याचा आपल्या पार्टीवर काय परिणाम होईल आणि त्यामुळे आपलं जे अमरावतीचं जिल्ह्याची जी निवडणूक आहे याच्यावरती काय परिणाम होईल? सर, आमची लढाई ही फक्त 2 पक्षाशी आहे. एक तर ती म्हणजे भाजप आणि दुसरं म्हणजे सेना. सर, नवनीत राणा जी आहे त्यांचं याच्यासाठी आहे की या लोकांना, भाजपचं जर आपण मागील खासदार जे माननीय खासदार होते त्यांचं जर आपण काम बघितलं आहे किंवा भाजपचा जो काही अजेंडा आहे तो आमच्या बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी नाही आहे. आणि 10 वर्ष असतानाही त्यांनी मागील 5 वर्षाचं जरी बघितलं, त्यांचं कार्य बघितलं, तर त्या अनुषंगाने त्यांनी ते कामच नाही केलेलं आहे. जर ते इथल्या मूळ निवासी बहुजन समाजाला त्या प्रकारे त्यांची उन्नतीच करणार नसतील तर त्यांना मत देणं किंवा त्यांना हे करणं कोणत्याच याच्यामध्ये म्हणजे शक्यच नाही. पण प्रश्न असा आहे की आमचे लोक जे आहेत हे त्यांच्याकडे वळलेले आहेत, मग ते कोणत्याही कारणाने का असो ना, तर आमच्या लोकांना त्या प्रकारे समजून सांगणं की जी लोक तुमचे कामच करत नाही आहे तर का बरं तुम्ही त्यांना मतं देता? त्यांना तुम्ही 10 वर्ष चान्स देऊन बघितला आहे, मग आता ज्यांना खरंच तळमळ आहे त्यांना तुम्ही द्या ना. तर तो एक प्रश्न. दुसरं म्हटलं तर मी नवनीत राणा यांना एक हे म्हणेल की एक आमदार असताना तुम्ही परत खासदारकीसाठी लढताय का? ही घराणेशाही नाही झाली का? जर तुम्ही तेच तुमच्या पक्षातील एक जो होतकरी कार्यकर्ता आहे बाकीचा जर त्यांना दिलं असतं तर नक्कीच तो पण सपोर्ट झाला असता. पण मग सपोज जर आपण त्यांचं आधीचं बॅकग्राऊंड जर बघतोय किंवा इथं मोठ्या प्रमाणात त्यांचं ज्या प्रकारे लग्न झालं आहे तिथे मग मला रामदेव बाबा आलेले दिसतात. मग ते आल्यानंतर मोदी रामदेव बाबांना मोठ्या प्रमाणात ज्या काही सबसिडीज देतात, मग हे जे काही चॅनल आहे डायरेक्टली फायदा कोणाला होणार आहे? त्यांनाच होणार आहे. तर या 2 मोठे या पक्षाशीच आमची लढाई आहे आणि आमचे गेलेले जे लोक आहेत, जे मतं आहेत ते मला तिथून आणायचे आहेत. त्याच्यामुळे आमची बाकीच्यांशी लढाई नाही, ते त्यांचे जे काही मत आहे ते त्या प्रकारे हे करतील, पण आमचे लोक आमच्या याच्यात यायला हवे याच्यासाठी आम्ही लढतो आहे. मग अशा परिस्थितीमध्ये नवनीत राणांचा हात हा ज्यांनी 2014चं जी निवडणुका झाल्या होत्या आणि बऱ्यापैकी ज्यांनी ॲडव्होकेट राजेंद्र गवई यांनी ज्यावेळी आपले सगळं पक्ष अक्षरशः तळीला मिळवून आज नवनीत राणांचा हात पकडलेला, युवा स्वाभिमानसोबत ते गेलेले आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना काय म्हणणार? सर, मी असंच म्हणेल की या लोकांनी लाचारी पत्करलेली आहे. ती खरं तर नको आहे, ती समाजासाठी गद्दारी आहे, ती त्या प्रकारे नको करायला. जर इथला समाज अजूनही त्यांच्या पाठीशी उभा आहे. जेव्हा मी फील्डवर्कला गेले तेव्हा लोक अक्षरशः हे करत होते की त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करायला पाहिजे होता. त्यांनी हे जे काही डिसिजन घेतले हे सामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही आहे, पण तरी ते वरून ते घेतलं गेलं. त्याच्यामुळे कार्यकर्ता नाराज आहे. ते पाहून राहिले, ते म्हणतात की आता आम्ही कोणालाच वोटिंग करणार नाही कारण की आमचा उमेदवार नाही आहे. त्याच्यामुळे आता तिथल्या त्यांच्या जे काही लीडर्स आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून खरं ते डिसिजन घ्यायला हवं होतं असं मला वाटतं. नाही, मग नेमका आता इथे परत एक प्रश्न असा उभा राहतो की मी मगाशी पण बोलताना तुम्हाला एकच वस्तुस्थिती ही आहे की किमान 24 पैकी 16 व्यक्ती ह्या एकाच समाजाशी निगडीत आहेत आणि ही अमरावतीच्या राजकारणामधली सगळ्यात मोठी कलाटणी देणारी बाब कदाचित ठरू शकली असती जर हे सगळी 16 उमेदवार एकत्र आले असते. यांना कुणाचीही साथ घेण्याची गरज पडली नसती, आवश्यकता पडली नसती. मात्र यांना विभाजित करूनच मतांचं राजकारण सगळीकडे होते आहे आणि नवनीत राणांचा फॉर्म घेण्यासाठी लेडी गव्हर्नरनी जावं ही एक म्हणजे राजकारण हे कुठल्या थराला गेलं आहे याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाल्याचा सुद्धा जनचर्चा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याबद्दल आपलं काही मत आहे का? सर, खरं तर राजकारण खूप खालच्या थरालाच गेलेलं आहे आणि बाबासाहेब नेहमी म्हणतात राजकारण हे चांगल्यासाठी असायला हवं. त्यात जर खरंच प्रामाणिक आणि चांगले लोक गेले तर ते राजकारण समाजाच्या भल्यासाठी होईल
आणि त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहे. नाही, परंतु कुठलाही उमेदवार ॲडव्होकेट राजेंद्र गवईंबद्दल आगपाखड करताना आम्हाला अद्यापपर्यंत दिसलेला नाही आहे. कारण गवई घराण्याच्या बद्दलची असलेली त्यांची निष्ठा आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम हे कुठेही कमी झाल्यासारखं वाटते का की नाही वाटत? सर, याच्यावर मी बोलू नाही शकत, कारण की त्याच्याबद्दल मला नाही माहिती. एक प्रश्न आपल्याला परत आहे. 2014चं इलेक्शन आणि 2019चं इलेक्शन, म्हणजे 2014च्या निवडणुका आणि 2019च्या निवडणुका, या निवडणुकांमध्ये तुम्हाला बेसिक तफावत कुठली आढळते? सर, या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर यामध्ये SC ST OBC हा खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे त्याच्या हक्क आणि अधिकाराबद्दल. आणि नक्कीच मला असं वाटते की मतदार यावेळेस विचारपूर्वक निर्णय घेईल की आपला उमेदवार जर आपल्या समस्या तिथं मांडत असेल आणि जर त्या प्रकारे ध्येय धोरण ठरवत असेल आणि त्याला ती दृष्टी आहे तर तो त्यालाच निवडेल असं मला वाटते. कारण की जेव्हा आम्ही फील्डवर्कमध्ये गेलेलो आहे, लोक त्या प्रकारे चर्चा करत आहेत, लोक बोलत आहेत. लोक आता कोणाला नाही, जरी पक्ष म्हणतात तरी पक्षालाही न बघता की नाही बा खरंच हे आमचं काम करतील का, आम्ही आतापर्यंत निवडून दिलं पण आमचं झालं का काम, हे असं बघूनच लोक त्यासाठी तयार आहेत. तर ही खूप मोठी तफावत आहे. लोक इमोशनल होऊन जाणार नाहीत, भावनिक होणार नाहीत किंवा पक्षाची बांधिलकी आहे म्हणून जाणार नाहीत. जे लोक आमचे काम करतील त्याला ते साथ देतील, ही मोठी तफावत आज यावेळेच्या दिसते आहे. एक माझा प्रश्न आहे की विद्यमान खासदार हे शिवसेनेचे आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी अमरावतीवर स्वतःचं एक राजकीय प्रभुत्व तयार केलेलं आहे. अशा व्यक्तींसोबत आपण जरी म्हटलेलं असलं की भाजपा हा आम्हाला धार्जिना पक्ष नाही, हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण सद्यस्थितीमध्ये जी लाट आहे, हर हर मोदी घर घर मोदी हीची लाट 2014च्या इलेक्शनमध्ये निवडणुकांमध्ये सुद्धा होती. आजही बऱ्याच प्रमाणात न्यूज चॅनलला ती जाणवते आहे, वर्तमानपत्रांनासुद्धा ती मीडियाला जाणवते आहे. अशा याच्यामध्ये आपल्या खासदारांकडूनच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का की नाही झाल्यात, आणि त्याच्याबद्दल आपण काय काय? नाही, खासदारांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या बिलकुल पूर्ण झालेल्या नाही आहेत. कारण की खासदार इथून शेड्यूल कास्टचं हे मतदारसंघ आरक्षित असताना शेड्यूल कास्टच्या लोकांना, SC लोकांना किंवा जे खरंच तळागातील लोकांना काहीच मिळालेलं नाही आहे. त्यांच्यासाठी कोणत्याच योजना इथं आलेल्या नाही आहेत आणि त्याच्यासाठी विद्यमान खासदारांनी पण काही प्रयत्न केलेले नाही आहेत. मग असं म्हणता येईल की विद्यमान खासदारांनी त्या लोकांची पण दिशाभूल केली आणि आज ते ज्यांच्यासोबत जात आहेत, भाजपासोबत जे जात आहेत, जो हिंदुत्ववादी पक्ष आहे, तर मग प्रश्न असा येतो की का ते खरंच हिंदू जे लोक आहेत त्यांच्या सोबत तरी प्रामाणिक आहेत का? जर तसे ते प्रामाणिक असते तर इथले कितीतरी उद्योगधंदे बंद झालेले आहेत. MIDCचे लोक जे घरी गेलेले आहेत, वापस घरी गेलेले आहेत, का ते हिंदू नव्हते का? इथले जे तरुण बेरोजगार आहेत ते हिंदू नाहीत का? इथे लोकांना जर बघितलं आहे, आता अमरावतीत पाण्याची वणवण आहे, मग ज्या लोकांना पाणी मिळून नाही राहिलेलं आहे ते लोक म्हणजे हिंदू आहेत ना. मग हे धोका कोणाला देत आहेत? हे हिंदू लोकांनाही धोका देऊन राहिलेले आहेत आणि हे जे आधी दलित म्हणून जातात किंवा तळागाळातील जे म्हणतात ते त्या लोकांनाही धोका देऊन राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कोणतीच गोष्ट इथं केलेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. इंजिनियर निलिमा भटकर यांना आपण एक जाता जाता प्रश्न विचारणार आहोत आणि तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की अमरावती जिल्ह्यातल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी तुम्हाला निवडून का द्यावं? मी अमरावती मतदारसंघातील सर्व जनतेस आवाहन करते आणि विनंती पण करते की मागील 20 वर्षापासून ज्या समाज प्रबोधनाची मी हे चळवळ चालवते आहे, आम्हाला असं वाटते की इथला तळागाळातीलही व्यक्ती त्याला त्याचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत, त्याला त्याच्या मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजे, याच्यासाठी आम्ही तळमळ करतो आहे. त्याला ॲटलिस्ट रोजचं खाणं तरी, जेवण तरी मिळालं पाहिजे. पण हे करत असताना हे केव्हा मी करू शकेल? जर मी एक खासदार असेल, कारण की धोरणं हे संसदेत ठरत असतात, ते इथे होत नाही. मग हे धोरणं ठरवायसाठी, ते विकासात्मक कामं करायसाठी मला खासदार म्हणून निवडून द्यावं अशी मी अमरावतीच्या जनतेला विनंती करते. पुनश्च माझा एक प्रश्न आहे आपल्याला, आणि तो आपल्याला याच्यासाठी मी विचारतो आहे की गेल्या 10 वर्षांपूर्वीच्या निवडणुकांमध्ये ती व्यवस्था नव्हती, पण आज ती व्यवस्था आपल्याजवळ आहे की मला जर असं वाटत असेल
की या 24 पैकी एकही उमेदवार लायकीचा नाही आहे, तर नोटा नावाचं जे बटन आहे ते आपण दाबू शकतो आणि त्या नोटा बटन दाबल्यानंतर हा जो लोकसभा म्हणजे आज जर आपण तसा विचार केला तर जगामध्ये भारताचं नाव एक मोठी लोकशाही म्हणून संपूर्ण जगामध्ये आहे आणि म्हणजे निवडणुका हा लोकशाहीचा आनंदोत्सव असायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने मतदान हे करणं गरजेचं आहे, म्हणजे ते त्यांनी केलंच पाहिजे. पूर्वी त्याला ते मत कुणाला तरी द्यावं लागायचं, ती त्याची मजबुरी असायची किंवा त्याच्याजवळ पर्याय नसायचे. कदाचित असं होत असायचं की आता कुणीच नाही म्हणून मी याला देतो, पण आज आपल्याकडे हा पर्याय उपलब्ध आहे की या 24 पैकी माझ्याकडे एकही लायकीचा मतदार नसल्यामुळे माझं मत हे नोटाला गेलं पाहिजे. आणि सुशिक्षित आज जे आम्ही निवडणूक रणसंग्रामाच्या ठिकठिकाणी चौपाल घेतो आहे, ठिकठिकाणी जनता दरबार घेतो आहे, ठिकठिकाणी जाऊन आम्ही व्हिजिट्स करतो आहे शाळा कॉलेजेसमध्ये, तिथून आम्हाला तरुणांचा एक वेगळा असा संदेश ऐकायला मिळतो आहे की आम्हाला जर यापैकी कोणी लायकीचा वाटला नाही तर आम्ही डायरेक्ट नोटाला वोट देऊ आणि शासनाला सांगू की असे उमेदवार आम्हाला नकोत. याबद्दल आपण काय सांगाल? ही एक चळवळ चांगली नाही का? चळवळ चांगली आहे, पण मी सर्व उमेदवारांना विनंती करते की तुम्ही सगळे उमेदवार तपासून बघा ना. फक्त ऐक्यू याच्यावर किंवा मीडियावर तुम्ही जाऊ नका. कारण की जर आता बघितलं आहे, मागील कित्येक वर्षापासून बघितलं आहे, मीडिया ही वास्तविक न्यूज देत नाही. हा माझा गंभीर आरोप आहे त्यांच्यावर. जर त्यांनी खरंच त्या न्यूज दिल्यात, त्यांना नक्कीच लक्षात येईल. तर त्याच्यामुळे प्रत्येक तरुणांनी किंवा जे मतदार आहेत त्यांनी तपासणी करावी की आपला उमेदवार योग्य आहे की नाही आहे. जी काही हवा येते आहे त्या हवेच्या भरोशावर न जाता त्यांनी ते बघावं. आणि जर ते तसं करतील तर नक्कीच मला असं वाटते की ॲज ए सुशिक्षित उमेदवार आणि जी खरंच संसदेत त्यांच्या हक्कासाठी लढू शकते अशी उमेदवार त्यांना मी म्हणून त्यांना नक्कीच दिसेल. तर मी त्यांना विनंती करते की आमचा जो काही पार्टीचा जाहीरनामा आहे, सोबत मी जे काही कार्य केले आहे आणि मला जी करायची इच्छा आहे, जर तुम्ही मला संधी द्याल तर त्या संधीचा नक्कीच आम्ही चांगल्या तऱ्हेने उपयोग करू असं मी त्यांना विनंती पण करते आणि आवाहनही करते की त्यांनी एक वेळा नक्की आमचा जाहीरनामा वाचावा व आम्ही जे पत्रकं काढलेले आहेत ते तपासून बघावे. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला जर वाटत असेल की नाही बा उमेदवार लायक नाही, तर त्यांनी नोटाचा जो काही आहे तो अवलंब करावा. इंजिनियर निलिमा भटकर यांचा एक रोष वृत्तपत्र मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रती दिसतो आहे. अशामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019ला पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या फळा या चिन्हावर ती त्या निवडणूक लढवित आहेत. येणाऱ्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या उमेदवार म्हणून उभ्या ठाकलेल्या आहेत आणि VCN न्यूजतर्फे त्यांना आम्ही सुयश चिंतितो आणि आपण आपला अमूल्य वेळ VCN न्यूजसाठी दिलात याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.